गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सन डेव्हलपर्स सोबत। सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एनए क्लिअर टायटल असलेले 125 प्लॉट्सचा प्रकल्प, खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्त्वाची गुंतवणूक तर असेलच, याशिवाय स्वतःचं घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय। चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प। या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे: भव्य प्रवेशद्वार, अंतर्गत डांबरी रस्ते, ड्रेनेजची सोय, प्रत्येक प्लॉटला पाण्याची व्यवस्था, एमएससीबी डीपी, स्ट्रीट लाईट, वॉल कंपाऊंड, आकर्षक झाडे, बगीचा, वॉकिंग ट्रॅक, सीसीटीव्ही कॅमेरा, कर्जाची सोय उपलब्ध। प्रकल्पालगत शाळा, कॉलेज, दवाखाना, पेट्रोल पंप, मार्केट सुद्धा अगदी हाकेच्या अंतरावर। सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन, संपर्क 91 68 80 09 00। ऑफिसचा पत्ता शॉप नंबर 4, वैभवशाली चेंबर, जुना पुणा नाका, हॉटेल शिवशक्ती जवळ, सोलापूर। सोलापूर लोकसभा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली। प्रारंभी राम सातपुते यांचं अमोल बापू शिंदे यांच्या कार्यालयात आगमन झाल्यानंतर जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी त्यांचं स्वागत केलं। यावेळी अमोल बापू शिंदे यांनी राम सातपुते यांचं पुष्पहार, मानाचा फेटा घालून स्वागत केलं। शिवाजी महाराज की जय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। यावेळी बोलताना अमोल बापू शिंदे यांनी आमदार राम सातपुते यांच्या कार्याचं कौतुक करत शिवसेना आणि भाजप हे एकच आहेत, आमदार राम सातपुते यांना आमच्या प्रभागातून घवघवीत यश देऊन फक्त शिवसेनेचा लीड त्यांना आम्ही दाखवून देऊ असं आश्वासन दिलं। सर्वांना जय महाराष्ट्र। आज सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्क कार्यालयामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत खासदारकीचे उमेदवार आमदार रामजी सातपुते साहेब हे आपल्या कार्यालयात भेट देण्याकरता, आपल्या सर्वांना भेटण्याकरता, संवाद करण्याकरता पहिल्यांदा इथं आल्याबद्दल प्रथमतः मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। गेल्या कित्येक दिवसापासून उमेदवार डिक्लेअर होत नव्हता आणि आपल्या तिन्ही चारही पक्षामध्ये रोज आपल्यामध्ये आपण रोज चर्चा करायचो की आपल्याला कशा पद्धतीचा उमेदवार येणार आहे, कोण उमेदवार येणार आहे। पण ज्या दिवशी राम सातपुते साहेबांचं नाव डिक्लेअर झालं, खऱ्या सर्व मुलांना प्रचंड आनंद झाला, सर्व कार्यकर्त्यांना। कारण अतिशय सर्वसामान्य घरातून आलेला कार्यकर्ता, त्याला गरिबीची जाण आहे, कार्यकर्त्याची जाण आहे। कारण स्वतः एक कार्यकर्ता ते आज एक आमदार, ते आज एका खासदारकीचा उमेदवार, यापर्यंतचा प्रवास त्यांचा एवढा सोपा नव्हता। सगळा त्यांचा इतिहास बघितला तर अतिशय कष्टातून त्यांना हे सगळं आजवर प्राप्त झालेलं आहे। आणि आपल्याला असाच उमेदवार पाहिजे होता। जरी समोरचे लोक म्हणत असतील की उपरा उमेदवार, बाहेरचा उमेदवार, त्यांच्या बापाने कुठे लढले, कशा पद्धतीने कुठे जाऊन लढले हे पण काल आपल्याला सगळ्यांना माहित आहे। बरेचसे नेते असतील, राहुल गांधी वडनागला जाऊन लढतात, सोनिया गांधी रायबरेलीला जाऊन लढतात, म्हणजे तिथं उपरी उमेदवार म्हणता येत नाही। आणि आपल्याला उपरा उमेदवार म्हणणं हे खरं तर खिजीवाणी गोष्ट असं मी समजतो। कारण वास्तविक खऱ्या अर्थानं एक सर्वसामान्य कामगाराच्या मुलाला सोलापूर शहरामध्ये उमेदवारी मिळाली। हे शहर कामगारांचं शहर म्हणून ओळखलं जात आहे आणि या कामगारांच्या शहरामध्ये कामगारांच्या मुलाला उमेदवारी देऊन खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदी साहेबांनी सोलापुरातील सर्व कामगारांचा सन्मान केला आहे असं मी समजतो। सर्व कामगारांचा, मग सोलापूर शहर हे बिडी कामगार आहेत, यंत्रमागचा कामगार असतील, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कामगारांचा आज सन्मान आहे असं समजून आपण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काम करावं लागणार आहे। आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, आपले प्रमुख तानाजीराव सावंत साहेब असतील मंत्री, यांनी तर आपल्याला आधीच आपल्याला आदेशित केलंय, सांगितलंय की आपल्याला भारतीय जनता पार्टीचा जे कोणी उमेदवार असेल त्यांचं मनापासून ताकदीनं आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे। सगळ्या गोष्टींना ज्या वेळेस कसलेही प्रसंग असतील त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या खांद्याला खांदा लावून सर्व संघर्षाच्या सगळ्या काळामध्ये आम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, आमच्या महिला असतील, पुरुष मंडळी असतील, सगळे अतिशय ताकदीने तुमच्या सोबत राहू एवढा विश्वास देतो। यावेळी
आमदार राम सातपुते यांनीही शिवसेना हा आमचा भाऊ आहे, शिवसेना आणि भाजप युती ही निरंतर राहणारी आहे, त्यामुळे शिवसेनेचा कार्यकर्ता जसा तसाच मला भाजपचा कार्यकर्ता आहे, त्यामुळे दोघांच्या संगनमताने मी सोलापूर जिल्ह्याचा विकास करून दाखवीन असं आश्वासन दिलं. त्याच्यामुळं आमच्या भागातील आणि तसेच सोलापूर जिल्ह्याचे नेते सावंत सर या बैठकीला उपस्थित, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष नरेंद्रजी काळे, अमल बापू उपस्थित, आनंदजी जाधव, सर्व पदाधिकारी भगिनी आणि शिवसैनिक भावांनी, ही निवडणूक प्रामुख्यानं जेव्हा सोलापूर लोकसभेचा उमेदवार ठरत होता आणि त्यावेळेस समोर असणारी इतकी मोठी धनाढ्य शक्ती आणि त्याच्या विरोधात त्या ठिकाणी एक सामान्य परिवारातला कार्यकर्ता म्हणून पक्षाने मला जी संधी दिली त्याबद्दल मी सर्व महायुतीच्या नेत्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. एकनाथजी शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा महायुतीतील सर्व घटक पक्ष असतील, या सगळ्यांनी ठरवलं एक सामान्य परिवारातील कार्यकर्त्याला संधी द्यायची. आपले अनेक माळशिरस तालुक्यामध्ये मित्र असतील, माझ्या कामाची पद्धत कधीतरी आपण नातेवाईक असतील त्यांना विचारा की ज्या भारतीय जनता पार्टीमध्ये मी माळशिरस तालुक्यामध्ये कामाला सुरुवात केली, गाडीमध्ये 4-5 लोक होते, तेव्हापासून आज संध्याकाळचा माझा माळशिरसचा मेळावा पाहावा जो मी आज ठेवलेला आहे. 10,000 लोकांपेक्षा जास्त भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आज माझे त्या ठिकाणी माझ्या मेळाव्याला माळशिरस तालुक्यामध्ये येणार आहे. त्यामुळे मी काम करताना बापू तुमची जशी पद्धत आहे तशीच आहे. मी तुमच्यासारखा सगळ्यांसारखा चळवळीतून आलेलो कार्यकर्ता आहे. तुम्ही ज्या पद्धतीतून आलेला आहे त्या सगळ्या पद्धतीतून मी आलेलो कार्यकर्ता आहे, आंदोलन करणारा कार्यकर्ता आहे आणि प्रामुख्यानं कार्यकर्ता गटातून आल्यामुळे कार्यकर्त्याच्या बद्दलच्या असणाऱ्या संवेदना माझ्या जागृत आहेत. त्यामुळे सोलापूर शहरामध्ये विद्यार्थी चळवळीपासून मी येतोय आणि या शहरामध्ये त्या ठिकाणी इथला असणारा हिंदुत्ववादी कार्यकर्त्याचा गट जो आहे त्याच्या मागे ताकदीने उभं राहिलं पाहिजे या भावनेनं मला पक्षाने या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की मी जेव्हा केव्हा या ठिकाणी सोलापूरमध्ये यायचो त्यावेळेस इथले असणारे प्रश्न अतिशय जवळून पाहिलेले आहेत आणि मी अतिशय विनम्रतेने आपल्याला सांगतो की मागच्या 2 खासदारांनी ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणला, म्हणजे शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यांनी कधी अक्कलकोटला गेले होते की नाही असा पद्धतीचा प्रश्न होता, कारण अक्कलकोटला जायला 1 तास लागायचा. आता आपण 20 मिनिटांमध्ये स्वामी समर्थांचं दर्शन घेऊ शकतो. हे त्या ठिकाणी आपल्या सरकारने केलेलं आहे. सोलापूर शहरातले रस्ते आपण जर 10 वर्षापूर्वीचे बघितले आणि आताचे जर बघितले तर आपल्या लक्षात येईल की सोलापूरचा विकास कशा पद्धतीने झालेला आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडे काही राहिलं नाही म्हणून कुठंतरी एक चुकीच्या बातम्या पसरवायचा ते प्रयत्न करतायत की उमेदवार बाहेरचा. राम सातपुतेच्या वडिलांनी या सोलापूर जिल्ह्यातील सर्व कारखान्यामध्ये आई वडिलांनी ऊस तोडलेला आहे. त्यांना मी उमेदवार बाहेरचा वाटतो तर त्यांचे पिता श्री शिंदे साहेब जेव्हा त्या ठिकाणी करमाळ्यातून उभा राहिले, आता मला ते उपरा म्हणले, त्यावेळेस शिंदे साहेब तिथे उपरा होते का? मला ते म्हणले की उत्तरमधून हे उपरे त्यांनी त्या ठिकाणी उत्तरमधून लढले त्यावेळेस उपरे होते का? दक्षिणमधून लढले त्यावेळेस उपरे होते का? मध्यमधून लढले त्यावेळेस उपरे होते का? हा माझा त्यांना प्रश्न आहे. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना आश्वस्त करतो एक काम करणारा कार्यकर्ता मी आहे आणि आपण बापू आपलं इतकं पैलवान क्षेत्रामध्ये मोठं नेटवर्क आहे आणि माझा तालुका तसा पैलवानांचा तालुका आहे. आपण आपल्या मोबाईलमध्ये जेवढे नंबर आहेत त्यातले कुठले आपण जर 100 नंबर असतील माळशिरस तालुक्यातले फोन जर लावला तर त्यातले 98 मोबाईल नंबर मधले म्हणतील की तुम्हाला काम करणारा खासदार. शिवसेना भाजप हे एक वेगळं नातं आहे. शेवटी आपली नाळ जी आहे ती हिंदुत्वाची नाळ आहे आणि मी एक हिंदुत्वादी कार्यकर्ता याचा मला अभिमान आहे. त्यामुळे अनेक प्रश्न सोलापूरचे जवळून पाहिलेत. आज त्या ठिकाणी हे लोक म्हणतात सोलापूरची लेक, असं काही नाही. ही माझी मुख्यमंत्र्याची लेक आहे, मी कामगाराचा मुलगा आहे. त्याच्यामुळे सरळ फाईट आहे, सरळ फाईट आहे. कामगाराचा मुलगा, कारण कामगाराचं शहर आणि माझी मुख्यमंत्र्याची मुलगी त्या ठिकाणी सोन्याचा चमचा घेऊन तोंडात जन्माला आलेले लोक आहेत. माझ्या घरामध्ये कधी चमचा मी बघितलेलाच नाही. त्यामुळे आपल्याला काळजी करायचं कारण नाहीये. ही निवडणूक वन साइड आहे आणि त्यांची कालच त्या ठिकाणी पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि येत्या काळामध्ये बापू तसं बघितलं तर आपली वैचारिक नाळ एक आहे सगळ्या शिवसैनिकांची माझी.
त्यामुळे सर मी आपल्याला शब्द देतो की माझ्याकडून कधीच त्या ठिकाणी आपल्या सर्व शिवसैनिकांना अंतर दिलं जाणार नाही. जसं मला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जसे तसेच मला शिवसेनेचे कार्यकर्ते राहतील. आणि माझी सर्व कार्यकर्त्यांना माता भगिनींना विनंती आहे की आपण ताकदीने त्या ठिकाणी या निवडणुकीला सामोरं जावं. कारण ही निवडणूक विचारांची आहे. ही निवडणूक त्या ठिकाणी देशाला त्या ठिकाणी विश्वगुरू करणारी निवडणूक आहे. ही निवडणूक त्या ठिकाणी समोरचा उमेदवार आणि माझ्यातच नाही आहे. ही निवडणूक त्या ठिकाणी ज्यांनी हिंदूंना दहशतवादी म्हणलं त्याच्या विरोधातली निवडणूक आहे. आपण सगळ्यांनी ताकदीने पाठीमागे उभं राहावं. बापू आपली मोठी युवकांची शक्ती आहे आणि आपलं म्हणजे आपले पहिलवान मित्र किंवा एकंदरीत आपल्या सर्कल मधील सर्वजण सांगतात. मला कालपासून बापू फार जणांचे फोन आले की आपण भेटावं आणि जे महेश शिंगळे असतील किंवा आमच्या त्या भागातल्या सगळ्या कार्यकर्त्यांचे फोन आले, पहिलवान मित्रांचे आपले फोन आले की एक मोठी ताकद बापूची आहे. त्यामुळे बापू तुमच्या ताकदीला माझी ताकद भविष्यामध्ये निश्चित मिळेल. एका कडवाया शिवसैनिकाच्या मागे माझ्यासारखा हिंदुत्ववादी कार्यकर्ता त्या ठिकाणी खासदार म्हणून नाही तर भाऊ म्हणून तुमच्या मागे उभा राहील. लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.